तर बघा मित्रांनो, या खायला किती मस्त अशी दिसायची लागली, छान वापरली. चला आता. नमस्कार मित्रांनो. तर बघा आता वाजले ते 6. तर मी आता बनवायला हे मटकी फ्राय. तर मटकी फ्रायला तुम्हाला दाखवते काय काय घेतले बघा. लसूण पेस्ट आणि कोथिंबीर चिरून घेतली आणि जिरे ही तर आपलं मसाला द्यायला. तर आता ते आपल्याला बनवायचे. मटकी फ्राय कोणाकोणाला आवडते नक्कीच कमेंट करून सांगायला विसरू नका. आणि पूर्ण व्हिडिओ बघा, स्कॅप करू नका. आवडलं तर लाईक करा, शेअर करा, कमेंट करा. आणि नवीन कोणाला तर सबस्क्राईबर फॉलो करायला विसरू नका. तर मटकी फ्राय म्हणजे नुसतं थोडंसं तेल आणि थोडंसं चमच्याभर अर्धा चमचा थोडंसं तिखट आणि हळद आणि आपलं लसूण पेस्ट टाकून कोथिंबीर टाकून नुसते फ्राय करायची त्याला. तर त्यात पाणी वाटायचं नाही, कुठं वगैरे टाकायचं नाही, काय नाही. असं खायला खूप छान लागते आणि कच्चे तर खूप छान लागते खायला. पण आता मी नुसतं फ्राय करून घेणार आहे की आता बनवायची मला दोडकीची भाजी. तर त्यासोबत तोंडी लावायला मी मटकी फ्राय बनवणार आहे. तर बघा मी मटकी आता स्वच्छ धुवून घेतलेली त्याच्यात असं हे बघा. मी बाजारातून मटकी आणली होती पावशर आणि 2 दिवस झाले तशीच होती मटकी फ्रीजमध्ये ठेवलेली. तर आत्ता मी ह्याला स्वच्छ धुतली आणि ह्या चाळणीत ओतून घेतली. तर आता ह्याला मस्तपैकी पाणी वगैरे नितळले तरी बघू शकता. तर आता आपण फ्राय करून घेऊता. चला तर व्हिडिओ कंटिन्यू करू. चला तर बघा मंडळी, आत्ता आपण टाकले त्याचे शेंगदाणे भाजायला की आपल्याला मटकी टाकायची ती थोडंसं. त्यामुळे हे थोडे भाज्या टाकलेले तर बघू शकता. ह्याला मस्त फ्राय करून घ्यायचं. कांदा असेल तर एकदम पेस्ट भरायला लागते. माझे कांदे संपलेत आहेत, कांदे पण छोटे छोटे आहेत त्यामुळं मी काय कांदा आता टाकीत असणार नाही. तर असं करून घेणार आहे मस्त असं शेंगदाणे भाजायचं. तर आपण आता गॅस बारीक करू आणि ह्याच्यामध्ये तेल ओतून घेऊ. तर तुम्ही म्हणताना तेल असं कसं दिसायले तर त्यात म्हणजे ते हे काय म्हणतात आळूच्या वड्या असतात ना, कालचा व्हिडिओ टाकलेला होता. त्या आळूच्या वड्यामध्ये तळल्या होत्या, तेल तळलेलं आहे त्यामुळे तुम्हाला तसं दिसते. तर चला आता आपण लसूण पेस्ट टाकून द्यायचं. लसूण आवडजोबड कुठायचं, जास्त लसूण नाही असं बारीक एकदम करायचं. तेव्हा माझ्याकडे स्टँड नसते मग मलाच हे हातात घ्यावं लागते, टाकावं लागते. तर मी आता ह्याच्यात घेणार आहे थोडीशी हळद टाक. काय करू चवीनुसार मीठ टाकून घेऊ. कोथिंबीर थोडीशी टाकून घेते, आपल्याला वरतून परत टाकायचं. तर आता मी गॅस मोठा करून घेते. आता मस्त झाली, आपण काय मटकी टाकून घेऊ. हळद कमी वाटते टाकून घेत. हळद आपण लगेच थोडीशी आवडीचीच नाही टाकणार बघा मित्रांनो. असं काही आपलं तोंडी लावायचं असेल तर जास्त म्हणत टाकायचं. भाजी बनवायची असेल तरच लागते. आणि तोंडी लावायचं असेल ना तर मग थोडीच टाकायची चटणी, कारण खट्टा लागतो मग म्हणून थोडीच टाकून घ्यायची. तर आता आपण काय करू, ह्याच्यावर 5 मिनटं झाकून ठेवू आणि वाफवून घेऊ. चला तर मित्र आता झाले तर 5-10 मिनटं. तर आपण ह्याला काढून बघू वापरलं आहे का. मस्त अशी वापरली. आपण ह्याच्यात आता थोडीशी कोथिंबीर टाकून घेऊ.
तरी बघा मित्रांनो आपली झाली मटकी फ्राय. तर या कोणाकोणाला आवडते नक्कीच कमेंट करून सांगा बघा किती मस्त अशी झाली. तर बघा मित्रांनो या खायला किती मस्त अशी दिसायला लागली छान वापरली. तर चला आता